हॅलो, नमस्कार. मी ॲडव्होकेट लखनसिंह कटरे, रिटायर्ड DDR. आता स्थायी झालो निवृत्तीनंतर बोरकनार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, झाडीपट्टी. आजचा हा आपला 5वा दिवस. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याख्यानमाला अंतर्गत डॉक्टर नरेशचंद्र काठोडेजी यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून मिशन IAS अंतर्गत मी गेली 4 दिवस आपल्याशी संवाद साधतो आहे. आजचा 5वा दिवस 20 एप्रिल 2021. आज मी जो विषय निवडला आहे तो आहे पोवार समाज, पोवारी बोली आणि मी. पोवार समाज, पोवारी बोली आणि मी हा आमचा जो झाडीपट्टीचा जो भाग आहे, या झाडीपट्टीच्या भागात पोवार समाज जवळपास प्रत्येक गावामध्ये आढळून येतो. या पोवार समाजाचं ऐतिहासिक संशोधन हे खूप वर्षापासून सुरू आहे. खूप छोट्या प्रमाणामध्ये त्याला विस्तृत स्वरूप, संशोधनाचं स्वरूप आलेलं नव्हतं. एखाद्याला जे वाटलं काही कुठे मिळालं तेवढाच त्याचा उल्लेख होत होता. परंतु ह्या गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 8-10 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये याचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. संशोधनाकडे लक्ष जात आहे. हा पोवार समाज कुठून आला, कसा आला, काय आहे, यांची जी एक विशिष्ट बोली आहे, प्राचीनतम अशी ती बोली आहे. ही बोली कशी आहे, कुठून आली, याच्यामागची की संशोधनाचा जो भाग आहे तो काय आहे, कुठून ही सुरुवात झाली, या संबंधीचे आता कुतूहल नुसत्या पोवार समाजातील लोकांनाच नव्हे तर बाकीच्या संशोधकांनासुद्धा जाणवू लागलं आहे. याचं प्रत्यंतर डॉक्टर गणेश देवी यांचा जो गेले 10-12 वर्षापूर्वी लोकभाषा सर्वेक्षणाचा जो प्रकल्प त्यांनी राबवला संपूर्ण भारतभर, त्याच्यातही आलेला आहे. महाराष्ट्राचा जो ग्रंथ आहे त्या महाराष्ट्राच्या ग्रंथामध्ये एकूण 60च्या जवळपास बोलींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्यावर टिप्पणं दिलेली आहेत 10-10, 11-11, 12-12 पानाची. त्याच्यामध्ये पोवारी बोलीसुद्धा त्यांनी समाविष्ट केलेली आहे. पोवारी बोलीवरसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पोवार समाजाबद्दलची पाहिजे तेवढ्या प्रमाणात माहिती नाही. भारत सरकारचा जो एक प्रकल्प होता, मी कदाचित नाव विसरत असेल, अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचा, त्याचे 3 ग्रंथ इंग्रजीत पॉप्युलर प्रकाशनने महाराष्ट्राचे 3 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. त्या तिन्ही ग्रंथांमध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जातींचा, समाजांचा, ट्राईब्सचा जरी उल्लेख असला तरी मला मात्र पोवार समाजाचा उल्लेख आढळला नाही. जेव्हा की महाराष्ट्रामध्ये आणि झाडीपट्टीत विशेषतः पोवार लोकांची संख्या बहुसंख्य आहे. हे लोक आता पूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहेत. मुंबईतसुद्धा आहेत, पुण्यातसुद्धा आहेत, नागपुरात आहेत. नागपुरात तर खूप मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत, अमरावतीमध्ये गेलेले आहेत, यवतमाळमध्ये आहेत. तरीसुद्धा या जातीचा उल्लेख त्या तिन्ही ग्रंथांमध्ये मला तरी शोधता आला नाही. याच्यावरचा सुद्धा पत्रव्यवहार मी पॉप्युलर प्रकाशनाशी आणि बाकीच्या लोकांशी केला होता. तर काही प्रत्युत्तर किंवा त्याच्यावरचा प्रतिसाद अजून तरी मिळालेला नाही. असं का होतं आहे, या अनुषंगाने माझ्या मनामध्ये एक कुतूहल होतं. 2004-05 पासून मी याच्यावरचा पत्रव्यवहार करतो आहे, माहिती काढून घेतो आहे. त्याच्यानंतर 2014-15च्या दरम्यान आपला हा गणेश देवींचा ग्रंथ निघाला. तो 2018मध्ये जेव्हा मी बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनात गेलो
आणि तिथे तो ग्रंथ खरेदी केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथेसुद्धा बोलीचा उल्लेख आहे, पण गफलती झाल्यात. असं जेव्हा होतं तेव्हा होतं काय की या संबंधाने कुठली तरी आजवर अधिकृत असलेली माहिती पुढे आली पाहिजे, म्हणजे पुढच्या संशोधकाला त्याच्यातून मार्ग काढता येईल, पुढचं संशोधन करता येईल आणि हा एक नवीन संशोधनासाठी साहित्य म्हणून किंवा एक विषय उपलब्ध होऊ शकेल. तसं पाहिलं तर पवार समाजाबद्दलचा जो पाहिला तर मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये विदर्भ, अंशतः राजस्थान या भागामध्ये वसलेल्या अल्पसंख्य, आजची जी व्याख्या आहे त्यानुसार अल्पसंख्य पवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात दुर्दैवाने म्हणूया भरपूर गैरसमज आहेत, भ्रामक असे समज आहेत आणि अपसमजसुद्धा आहेत. या पवार समाजाची आपली एक वेगळीच प्राचीनतम बोलीभाषा आहे आणि तिला पोवारी हे नाव दिलं जातं. आता भाषाभेदाने कधीकधी त्याला पोवारी, पवारी आणि प्रश्नांकित चिन्ह असलेली कदाचित म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशामध्ये पवारी, काही भागामध्ये आपल्या वऱ्हाडातसुद्धा कुठे कुठे पवारी, हा एक जो भाषाभेद आहे. पण ओरिजिनली ही आहे पोवारी किंवा पवारी, पवरानुसार या नावाने ही बोली ओळखली जाते. आणि ही बोली अजूनही पूर्णतः लिपिबद्ध झालेली नाही, ही अजूनही ध्वनिनिष्ठ आहे, ध्वनिबद्धच आहे. पण आता हळूहळू तिला लिपिनिष्ठ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात 1905-07 वगैरेपासूनसुद्धा याच्यावरचे प्रयत्न झाले, पण ते छुटपुट, खूपच कमी. महाराष्ट्रातील विदर्भ भागातील आपला जो झाडीपट्टीचा भाग आहे, गोंदिया, भंडारा तथा अंशतः नागपूर म्हणजे रामटेकसारखा भाग, चंद्रपूर, गडचिरोलीसुद्धा, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पवार समाज मुख्यतः नद्यांच्या सान्निध्यात वसलेला आढळून येतो. शेतकरी समाज असल्यामुळे पवार समाजाची प्राचीनतम पोवारी बोली सध्या लुप्तप्राय होत आहे की काय असं आढळून येतं. कारण काय, आम्ही शिकून सवरून शहरात गेलो, नोकऱ्या करायला लागलो आणि आम्हाला आमची बोली अंतरली, आम्ही बोलायला विसरलो. काही का कारण असेल ना, न्यूनगंड असेल किंवा अजून काय असेल, परंतु आम्ही त्या आमच्या बोलीला पासून दूर जाऊ लागलो होतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने आम्ही मूळ शेती या आतबट्ट्याच्या व्यवसायातून आमचा हा समाज काहीसा तुटत शहरवासी होऊ लागला आणि त्यामुळे आमची पोवारी बोली बोलायला काही संकोच वाटत असल्याने शहरवासी झालेला पवार समाजातून पोवारी बोली हळूहळू हद्दपार होत चालली की काय अशी शंका येऊ लागली. म्हणजे ही बोली टिकवण्याची मुख्य जबाबदारी ज्यांच्यावर होती, शिक्षक समाजावर, ज्यांनी ही जबाबदारी उचलणं आवश्यक होतं, तेच शिक्षित कुटुंब या बोलीपासून दूर जात असल्याची दुर्दैवी बाब ही नंतर लक्षात यायला लागली. त्यामुळे तिच्या संरक्षण, विकास याची चिंता अभ्यासकांना जाणवू लागली. नागपूर युनिव्हर्सिटीचे डॉक्टर सुबा कुलकर्णी, जे ओरिजिनल इथले नाही, कोकणातले किंवा त्याच भागातले आहेत, ते नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि त्यांनी या पोवारी बोलीचा अभ्यास केला. त्याच्यावर त्यांनी PhD मिळवली. ही गोष्ट आजपासून जवळपास 40-50 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे पवार समाजाच्या बाहेरचा व्यक्ती सुबा कुलकर्णी सर, डॉक्टर सुबा कुलकर्णी यांनी या पोवारी बोलीवर एक PhD केली आणि त्यांनी जो ग्रंथ पब्लिश केला तो नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये अजूनही धूळघात पडलेला आहे. अशा या अभ्यासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोवारी बोलीविषयक न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न आरंभिले. मग असे जे प्रारंभिक अभ्यासक होते त्याच्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टेंभरे, त्यांचा पवारी ज्ञानदीप हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये पवार समाजाबद्दलचा, पवारी बोलीसंबंधीचा एक संक्षिप्त इतिहास त्यांनी तिथं मांडलेला आहे. एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा तो हा ग्रंथ जो आहे पवारी ज्ञानदीप हा अतिशय महत्त्वाचा प्रारंभिक ग्रंथ आपण म्हणू शकतो. शिवाय जयपालसिंह टेंभरे यांनी तर कितीतरी ग्रंथ
पोवारीमध्ये अनुवादित केले आहेत. मोठे मोठे ग्रंथ, ग्रामगीतेसारखे मोठे मोठे ग्रंथ त्यांनी पोवारीमध्ये अनुवाद केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग आता हळूहळू आम्हीसुद्धा गेलो. मी लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी, असे सध्याकालीन आम्ही जे आहोत पुष्कळसे लोक आहेत ज्यांचे नाव पुढे येतीलच, हे याच्यामध्ये येऊ लागले. का असं होतं आहे? तर कारण असं दिसतं आहे की भाषा ही सर्व प्रकारच्या विकासाला कारणीभूत असते. कोणत्याही समाजाची बोलीभाषा ही त्या समाजाच्या इतिहास, संस्कृती, रीतिरिवाज, पर्यावरण, समाजकारण यांची प्रत्यक्ष वाहक आणि साक्षही असते. पर्यायाने आजच्या या युगात आपापल्या मुळाकडे पाहण्याच्या दृष्टीने सगळ्यांनाच आपापलं मूळ आता पाहायची एक आतून इच्छा निर्माण झालेली आहे. तर आजच्या युगात आपापल्या मुळाकडे पाहण्याच्या दृष्टीने बोलीचे अनन्यसाधारण महत्त्व आता लक्षात येऊ लागलं आहे. आणि म्हणून या बोलीच्या अस्तित्व रक्षणासाठी व संवर्धनासाठी समाज जागरूक होऊ लागला आहे. समाजमन जागरूक होऊ लागलं आहे. समाजजन सज्ज होऊ लागलेले आहेत. भारतीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, विचारपद्धती व ग्राहक व्यवस्थेवर, या सगळ्या व्यवस्थेवर सकारात्मक म्हणा किंवा नकारात्मक म्हणा असे प्रत्यक्ष म्हणा व अप्रत्यक्ष म्हणा परिणाम आणि प्रभाव पाडणाऱ्या उजाखा, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण, आता त्यांचा जो प्रभाव पडला, याच्या प्रभावाला व अस्तित्वाला कोणालाही नाकारता येणार नाही. तथापि 1991 नंतरच्या बदलाचे परिणाम सुरुवातीला संथ होते. त्याच्यामुळे त्यांच्या प्रभावाचं जे परिणाम होते ते विशेष न जाणवणारे होते. आणि विशेष न जाणण्यावर राहिल्यामुळे सुमारे 2000पर्यंत या बदलांची विशेष अशी दखल साहित्य क्षेत्रात तरी व पर्यायाने भाषा व बोली या क्षेत्रात घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु 2000 नंतर, इसवी सन 2000 नंतर हे बदल प्रत्येक भारतीयाच्या अंगावर, मनावर, इच्छेवर, विचारपद्धतीवर अगदी जोमाने आदळू लागले. इच्छेने म्हणा, अनिच्छेने म्हणा, आदळू लागले. त्याचा प्रभाव व त्याचा परिणाम प्रत्येकच भारतीय भाषेतील साहित्यावर जाणवू लागला. अशा या संक्रमण अवस्थेत बोलींचे भवितव्य काय, हा प्रश्न प्रत्येक बोलकांना वा त्याच्या अभ्यासकांना भेडसावू लागला. गणेशदेवी त्यांच्यापैकीच एक. कारण कोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व संवर्धनसुद्धा होत असते. झालेलेही असते याच्यापूर्वी. त्यामुळे त्या बोलकांना, अभ्यासकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागते. अगदी अशीच स्थिती आमच्या या पोवारी बोलीच्या बोलकांना व अभ्यासकांनासुद्धा भेडसावू लागली. व या बोलीच्या संवर्धन, विकसन व लेखन म्हणजे लिपिबद्ध संकलनासाठी पोवारी बोली अभ्यासक व पोवारी बोली बोलक जागृत झाले. अशातच या इतिहास प्रसिद्ध पोवारी बोलीबद्दल, बोलीच्या नावाबद्दल काही भ्रमसुद्धा उद्भवू लागले. काही जाणीवपूर्वक, काही नेनिमित्तप्रमाणे. वस्तुतः महाराष्ट्रात या बोलीवर म्हणजे आमच्या झाडीपट्टीमध्ये, विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये आमच्या या पोवारी बोलीवर मराठी, झाडी बोली, गोंडी बोली यांच्या संगतीचा स्वाभाविक अभिसरण होऊन तिला पोवारी असे नाव पडले. तर मध्य प्रदेशात हिंदीच्या संगतीने कुठे कुठे पवारी पडलं, तर काही ठिकाणी छुटपुट पवारी असा सुद्धा प्रवाद होऊ लागला. एकंदरीत या बोलीच्या नावावर संगतीचा परिणाम व्हायचा तो झालाच. सारांशाने म्हणायचं म्हणजे असं की पोवारी म्हणा, पवारी म्हणा किंवा छुटपुट प्रमाणात पवारी म्हणा, ही नावे स्थलभेदामुळे वेगवेगळी जरी वाटत असली तरी ती एकाच बोलीची नावे आहेत हे आम्हाला स्पष्ट करावं लागतं. हे स्पष्ट व्हावं. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व काहीसा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात व नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा तसेच वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील काही मोठ्या गावांमध्ये अजूनही पोवार, मालगुजार व पाटील असल्याने
त्या गावात दुसऱ्या समाजातील लोकसुद्धा पोवारी बोलीचा सर्रास वापर करीत असत. अजूनही कुठे कुठे होतं आहे, असं आढळून आलेलं आहे की दुसरा समाजसुद्धा, कारण तो एक प्रभाव पडतो ना गावातील प्रभावशाली व्यक्ती कोण, तो कोणती बोली बोलतो त्याची बोली बोलायला लागतात, म्हणून पोवारी बोली दुसऱ्या समाजाचे लोकसुद्धा बोलायला लागतात. अशीच वस्तुस्थिती मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा, बैतूल जिल्ह्यातही चिटपूट प्रमाणात का असेना पाहाव्यास मिळते. म्हणजेच पोवारी बोली ही फक्त पोवार समाजापुरती मर्यादित न राहता पोवार बाहुल्य असलेल्या गावातून पोवारी बोलीला लोकबोलीचे रूप झाले की काय असं पाहायला मिळतं. आणि असे आढळून येत आहे. या ऐतिहासिक पोवारी बोलीचा, प्राचीनतम पोवारी बोलीचा उगम कसा झाला याचे निदान संशोधक करतीलच, करीत आहेत सुद्धा. वास्तविकरित्या कोणतीही बोली ही ध्वनिनिष्ठ असते. कोणतीही बोली ही सुरुवातीला ध्वनिनिष्ठ असते, तर प्रमाण भाषा ही लिपिनिष्ठ असते. आणि त्यामुळेच बोलींना जेव्हा जेव्हा लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा लिपीची मर्यादा त्यासाठी अडसर ठरू लागते व बोलीचा इतिहास शोधणे दुष्कर होऊ लागते. या बोली आणि प्रमाण भाषा यांच्या आंतरसंबंधाबद्दल जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ भाषाशास्त्री श्री गणेश देवी काय म्हणतात? या संबंधाने त्यांचे विचार असे आहेत की प्राचीन काळी संस्कृत भाषेत व्याख्या या शब्दासाठी भाषा या शब्दाचा उपयोग होत असे. पण भाषा या शब्दात एक लपलेला अर्थ आहे, तो म्हणजे आवाज, ध्वनी. खास करून केवळ लिपी असणाऱ्या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस पहा काय म्हणतात गणेश देवी. खास करून म्हणजे भाषा म्हणजे केवळ बोली किंवा बोल अर्थात आवाज मानणेच संयुक्तिक होईल, कारण आवाज, ध्वनी खास करून केवळ लिपी मानणाऱ्या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस शह द्यायचा असेल तर भाषा म्हणजे बोली किंवा बोल अर्थात आवाज मानणेच संयुक्तिक होईल असं गणेश देवींचं म्हणणं आहे. याच संदर्भात कन्नड कादंबरीकार यू आर अनंतमूर्ती काय म्हणतात? यू आर अनंतमूर्ती म्हणतात की भारतीय भाषांचा मूळ स्रोत त्या भाषांच्या अंगणात व परसघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असे स्वीकारले पाहिजे की अन्य भाषांच्या अस्तित्वाची व प्रगतीची गुरुकिल्ले पोटभाषांच्या म्हणजेच बोलींच्या हाती आहे. यावरून बोलींचे व बोली टिकवून ठेवण्याचे महत्त्व किती परमावश्यक आहे हे स्पष्ट होते. गणेश देवी यांचे यासंबंधीचे म्हणजे भाषा, पोटभाषा व बोलीसंबंधीचे विचार इथे मला पुन्हा उद्धृत करावे असे वाटतात. ते म्हणतात, मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य बनावे. त्यासंबंधी पुष्कळ ठोकताळे बांधता येतात यावेत आणि तेही असे की थेट त्यांच्या विरुद्धचे ठोकताळेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीतील घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरात लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत. हे गणेश देवींचे विचार आहेत. ते पुढे काय म्हणतात? ते पुढे म्हणतात की विश्वाची उत्पत्ती होत असताना कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही ह्या संबंधी मत व्यक्त करणे शक्य असले तरी ते सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही यावर मत करण्यासारखेच आहे. हे मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणीमात्राला ध्वनी संवेदन प्राप्त होण्याआधी ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतींद्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी म्हणजे अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून जोडून बनविलेला ध्वनी हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी येथे आर्थिक व्यवहार अपेक्षित नसून शब्दार्थ व्यवहार म्हणजे मिनिंग ध्वनीत आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी केवळ ध्वनी नियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला? डोळ्यांची भाषा विकसित करून अर्थ म्हणजे मिनिंग व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही ती पूर्णपणे विकसित का केली गेली नाही हे सारे प्रश्न जरी विचारता आले तरी त्यांची उत्तरे केवळ तर्काच्या पलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत.
हे थोडेसे लांबलेले उद्धृत बोलीविषयक अभ्यासाचे व बोलीच्या जतनाच्या महत्त्वाच्या दृष्टी असल्याने मी ते इथं उद्धृत करतो आहे. त्या बोलीच्या भाषा व्यवहारातील स्थान महत्त्व स्पष्ट होतं आहे याच्यानुसार, म्हणून मी हे धाडस केलेलं आहे. या संदर्भात पोवारी बोलीचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा काही ऐतिहासिक तथ्यसुद्धा विचारात घ्यावे लागतात. अर्थात स्पष्टच आहे, घ्यावेच लागतील. त्या अनुषंगाने इसवी सन 1010 ते 1055 इसवी सन 1010 ते 1055 सुमारे या कालावधी दरम्यान होऊन गेलेले सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज असून ते स्वतः संस्कृत आदी भाषांचे विद्वान होते. 84 ग्रंथ त्यांनी लिहिलेत. ते एक उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे तर विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते. त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची म्हणजे विद्वानांची हजेरी असायची. हे ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन ते आजच्या घडीला या पोवारी बोलीचे मुख्य प्रवर्तक मानल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सम्राट राजा भोज यांच्या बृहद अशा राज्य परिसरातील मालवा, धार या भागातील भाषिक व बोलिक संस्कृतीचे संस्कार या पोवारी बोलीवर असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या बोलीत आज इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी आदी भाषा आणि बोलींचे अंश सापडतात. पुढे काय झालं की 11व्या-12व्या शतकातील व त्यानंतरच्या मुस्लिम वंशीय आक्रमकांच्या आक्रमणानंतरच तसेच नागपूर परिसरातील तत्कालीन परमार राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर पोवार समाजात दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया घडून हा पोवार समाज वैनगंगा, वाघ, पांगोली नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन म्हणजे रामटेक जवळचा नगरधन शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन येथील राज्य स्थापनेनंतरसुद्धा हे राज्य होतं की एक सुभेदारी होती याच्यावर वाद आहेत, संशोधन सुरू आहे, निश्चित होईल. या स्थापनेनंतरसुद्धा पोवार समाजातील योद्ध्यांचे विदर्भात स्थलांतर झाले व बदलत्या समयानुकूल या पोवार समाजाने तलवार त्यागून जंगल, जमीन उपलब्ध करून देण्यात आली असावी आणि यासाठी या कामी गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार राजाला जमीनदारी, मालगुजारी देऊन त्यांना शेतीसाठी जमीन, जंगल उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका निभावल्याचे सुद्धा आजवरच्या प्राथमिक संशोधनातून निष्पन्न होत आहे. आता हे संशोधन पुन्हा सुरू आहे, याच्यावरची निश्चिती होईल, काय होईल ते कळेलच. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा गडचिरोली येथील संशोधनसुद्धा या पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात. शिवाय मराठा नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या तत्कालीन परगण्याचे तत्कालीन प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली पोवार योद्ध्यांनी कटक युद्धात बजावलेल्या जबरदस्त कामगिरीने खुश होऊन त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी आणि जमीनदारी देण्यात आली असेही काही इतिहासकारांचे निदान आहे. तिरखेडी, महागाव, वडद, सानगडी या जमीनदारीबद्दल असा काही इतिहासकारांचा प्राथमिक अंदाज आहे, निदान आहे. जागतिकीकरणाच्या या उठ, जा आणि खा उजा खाला मी असं म्हणतो. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणचं माझं संक्षिप्तीकरण असं आहे, उठ, जा आणि खा. च्या युगात, आजच्या या उजाखाच्या युगात अचानकच प्रत्येक मानव घटकामध्ये आपले मूळ शोधण्याची प्रेरणा कशी काय जागृत झाली हा संशोधनाचाच विषय ठरावा. मात्र आनंदाची व कदाचित आश्चर्याची सुद्धा बाब म्हणजे या प्रेरणेने विविधतेचा दुस्वास न उमलता विविधतेतील एकता शोधण्याची प्रक्रियासुद्धा मानव घटकात अनायासेच कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येते. विघटन नवे संघटन अशी प्रक्रिया सुरू झालेली. त्या दृष्टीने विचार करता अशाच एका झाडीबोलीच्या एका संशोधक अभ्यासकाचे मत या प्रकरणी विचारार्ह ठरते. त्यानुसार झाडीबोली ही मराठी भाषेची आजीच म्हणावी, आजीच मानली जावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण संस्कृत ही आधुनिक भाषांची जननी मानली तर संस्कृतची जननी जी मूळ बोली म्हणजे झाडीबोली ही त्या आधुनिक भाषांची आजीच होणार ना. वस्तुतः संस्कृत ही काही स्वयंस्फूर्त स्वनिर्मित भाषा नसावीच. म्हणजे संस्कृत ही संस्कारित भाषा कोणत्या तरी पुरातन बोलीपासून किंवा बोलीतून
तयार झाली हे कोणीही सांगेल, कारण एकदम इतकी सुसंस्कृत बोली भाषा तयार होत नाही. कुठून कुठल्या तरी एखाद्या असंस्कृत म्हणूया, असंस्कारित म्हणूया बोलीतून ती निर्माण झालेली असावी. आणि झाडी बोलीचे कूड व मूळ अजून तरी कोणालाही शोधता आलेले नसून झाडी बोलीतील खूप सारे शब्द ही मराठीची आजी लागते अशा त्या संशोधकाचा आढावा आहे. अशाच प्रकारे पोवारी बोलीसुद्धा कूड आणि मूळ शोधले गेल्यास पोवारी बोलीसुद्धा संस्कृतची आजी मावशी होईल की काय, असा एक हलकासा अंदाज मी व्यक्त करू शकतो. या पोवार समाजाच्या संदर्भात एक पौराणिक मिथकाची हकीकत, मिथक आहे, पौराणिक मिथक आहे. ते असे सांगितले जाते की परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे, जे काय असेल, काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी 21 वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित आणि भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वसिष्ठ यांनी क्षत्रिय उत्पत्तीसाठी यज्ञ करून त्या यज्ञाग्नीमधून 4 क्षत्रिय वीर निर्माण केले आणि यज्ञातून उत्पत्ती झाल्याने अग्निवंशी क्षत्रिय असे संबोधिले गेले. असा एक हा मिथक आहे. त्या 4 वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन समावेशक नामाविधान. या परमार प्रमारचा अपभ्रंश होता होता अखेर पोवार, पवार आणि आता थोडंसं त्याच्याबद्दलचं वादविवादाचं पवार हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले. तर या तत्कालीन परमार आणि प्रमारांची बोली भाषा म्हणजेच आजची ही संस्कारितच म्हणूया आपण, बदलत आल्यामुळे पोवारी बोली होय असे हे पौराणिक मिथक लक्षात घेता पोवारी बोलीचे कूड व मूळ शोधणे कसे व किती दुष्कर आहे हे स्पष्ट होऊन श्री गणेश देवी यांचे यासंबंधीचे मत किती संयुक्तिक व प्रासंगिक आहे हे सुद्धा स्पष्ट होईल. याशिवाय डॉक्टर दशरथ स्वामी याच्या संशोधनानुसार संशोधनपर लिखाणाचे अग्निपुराण पवारवंश या संबंधाने अवलोकन केले असता असे दिसून येते, म्हणजे दशरथ स्वामींचा जो या पवारांच्या संबंधाचा जो एक संशोधनात्मक निष्कर्ष म्हणूया आहे प्राथमिक, तो असा की सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्ध धर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पुत्रपौत्रांच्या राज्यकालावधीत म्हणजे इसवी सन पूर्व 232 ते 215 युद्धाशिवाय राज्य टिकविणे असंभव झाल्याच्या काळात लढवय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा उद्गम झाला असावा असा कयास वर्तवण्यात येतो. यावरूनही वर नमूद केलेली श्री गणेश देवी यांच्या यासंबंधीच्या मताची महतीच अधोरेखित होते. म्हणजे मूळ शोधता येत नाही हा प्रकार जो आहे. पोवार समाजाबद्दल जे बोलायचं झालं तर पोवार समाजात प्रारंभी मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती असं दिसून येते. देवघरात एक आणि अंगणात, समोरच्या अंगणात एक असे 2 मातीचे चौकोन, त्याला आपण शिवलिंग म्हणू शकतो, अशा प्रकारचे चौकोन चिकटलेला छोटा आणि त्याच्यासमोर थोडासा अजून एक छोटासा मातीचा चौकोन, अशा प्रकारे त्याला मी बोहला म्हणतो. असे 2 बोहले आमच्या पवार समाजामध्ये असायचे आणि हेच आमच्या पवार समाजाचं मुख्य दैवत होतं. यांच्यासमोरच सगळ्या आमच्या पूजा वगैरे होत होत्या एकेकाळी. वर्षातून 2दा या बोहल्यावरील काल्पनिक देवांची, तिथं एक देव असतं एका याच्यापर्यंत विशिष्ट पद्धतीचं काही सांगता येणार नाही बरोबर, त्या वर्षातून 2दा बोहल्यावरील काल्पनिक देवांची व लोखंडी म्हणजे धातूच्या ज्या पंथी ठेवायची जी जागा असते त्यांचं आलटून पालटून बदली व्हायची. म्हणजे देवघरातून अंगणात आणि अंगणातून देवघरात त्या प्रकारचा असा हा एक प्रकार होता. याला देव उतरवणे असे सुद्धा म्हटले जाते. हे बोहले म्हणजे शिवलिंगाचे म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जातात. म्हणजे पोवार समाज शिवपूजक होता, शिवपूजक आहे असे स्पष्ट होते. आता इतर समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोवार समाजातही बहुमूर्ती पूजेने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच पोवार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही पोवार समाजात हुंडा पद्धत अस्तित्वात नाही. होय, पोवार समाजात हुंडा पद्धत अस्तित्वात नाही. इतर समाजाची देखाशिकीमुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतील, परंतु अपवादाने नियम सिद्ध होतो. याप्रमाणे पोवार समाजात हुंडा पद्धती नाही.
आणि असे जर काही क्षुल्लक प्रकार अपवादाचे आढळले तर त्यांच्यावर सामाजिक दबाव येतो आणि त्यांना याच्यापासून परावृत्तसुद्धा केले जातं. या उलट दुसराच प्रकार होता. 40-50 वर्षापूर्वी गरीब पोवार कुटुंबात वधू पक्षाला वरपक्षाकडून दक्षिणा देण्याची पद्धत होती. म्हणजे वरपक्ष हा वधूला, वधूच्या पित्यांना पैसे द्यायचे. म्हणजे वरदक्षिणा पण ज्याऐवजी वधू दक्षिणा म्हणावी की काय. पोवार समाजाची ही वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या या उजाखाच्या युगात पारिवारिक ॲलिनेशन झालेलं आहे. आपलं पाहतो आहे. विभक्त कुटुंबे, परस्परातील अंतर, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्याने व्यक्तिमहत्त्वापोटी व्यक्ती आणि कुटुंब यांच्यात, व्यक्ती आणि समाज यांच्यात द्वंद्व निर्माण झाला. आता त्याच्यात एकता जी होती, एक समरसता जी होती, ती सदाची संपत चालली आणि व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि कुटुंबामध्ये द्वंद्व निर्माण होऊ लागलेला आहे. तर त्याच्यामुळे हे असे व्यक्तिमहत्त्वापोटी असे सर्वच सामाजिक प्रभावहीन ठरू लागले आहेत. शिवाय आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात भिकारी अजिबात नाहीत. तसेच आपल्या मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेले शब्द आहेत की पोवार समाजातील एकाही वृद्धाला, स्त्री असो पुरुष, अजून तरी वृद्धाश्रमात जायची आणि राहायची पाळी आलेली नाही. हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण आहे आणि हे सत्य आहे. पोवार समाजातील एकही वृद्धाला, मग तो स्त्री असो पुरुष असो, अजून तरी वृद्धाश्रमात जायची किंवा राहायची पाळी आलेली नाही. अशी पोवार समाजाची सुदृढ अशी कुटुंब व्यवस्था अजूनही टिकून आहे. पोवारी बोलीबद्दलचं भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार हिंदीची उपभाषा, पोटभाषा बोली म्हणून सुद्धा पोवारी बोलीचा उल्लेख आढळून येतो. त्यानुसार पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक 42वा जुनं आकडा आहे, 42वा असून 38 ते 40 लाख लोक पोवार समाजातील आहेत. परंतु त्यापैकी 4,25,745 लोक पोवार बोलीत बोलचालीत असतात, अशा प्रकारचा एक नमूद आहे. ही जुनी आकडेवारी आहे, खूप जुनी आकडेवारी आहे. पोवारी बोली भाषेवर सर्वप्रथम भाषातज्ञ सर जॉर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही. रसेल यांनी त्यांच्या कास्ट अँड टाईप्स ऑफ सीपी अँड बेरार या ग्रंथात पोवारी बोली भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील मी बोलल्याप्रमाणे डॉक्टर सुभा कुलकर्णी यांनी प्रथमच 1972मध्ये पोवारी बोली भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून PhD प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999मध्ये डॉक्टर मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील पोवारी बोली ही मुख्य बोली अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Litt पदवी प्राप्त केली. परंतु त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी पोवार समाजाबद्दल एक विकृत नोंद केलेली आहे. तिला कुठलाही आधार नाही. म्हणजे काय होतं, कधीकधी संशोधन ग्रंथामध्ये सुद्धा अशा विकृती येतात. ऐतिहासिक, मी त्याला ह्या म्हणतो इतिहासाच्या विकृत नोंदी का होतात. अशा मानसिक विकृती असते काय ते माहीत नाही. म्हणून यांच्या ग्रंथामध्ये काही या समाजाबद्दलच्या विकृत नोंदी आहेत, ज्या समाजालाही मान्य नाहीत, इतिहासालाही मान्य नाहीत, संस्कृतीलाही मान्य नाहीत. त्यानंतर ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली आणि भाषेचा भाषा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला आणि त्यांनी पोवारी ज्ञानदीप हा महत्त्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. मी पोवारीत सुरुवातीला बोललो आहे. त्याचप्रमाणे नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी पवार गाथा व अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोलीभाषेत प्रकाशित केली आहे. शिवाय आता पोवारी बोलीतील साहित्य निर्मितीला चांगलीच चालना मिळाली असून अद्ययावत व आधुनिक विचारसरणीला अनुसरणारे साहित्य प्रसवणारे सुमारे 8-10 पुस्तके उपलब्ध झाली आहेत. ही जी शृंखला आहे या आधुनिक भाषाशास्त्र आणि साहित्यशास्त्र आणि साहित्य प्रकारामध्ये पुस्तकं येणारी, याच्यामध्ये माझं नावसुद्धा आहेच. मी लखनसिंह कटरे, माझं पोवारी साहित्य मंजूषा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याच्यामध्ये कथा, लेख, संस्मरण आहेत. शिवाय ज्ञानेश्वर टेंभरेंचं गुंज उठे पवारी हे झालेलं आहे. आमच्या देवेंद्र चौधरीची 2 पुस्तकं प्रकाशित झाली असून 3रं येतं आहे, पेंडी म्हणून. शिवाय छाया चौधरी त्यांचीसुद्धा एक पोवारी संस्कृतीचाच एक संक्षिप्त कोश म्हणता येईल असं एक पुस्तक आलेलं आहे. पुष्कळशी पुस्तकं असे अजून येत आहेत. त्याच्यामुळे
आता या पोवारी बोलीचं ध्वनिनिष्ठ रूप लिपिनिष्ठकडे ओढत आहे, हे एक चांगला संकेत आहे. यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, मी बोलल्याप्रमाणे पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. 11व्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्य प्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजाच्या म्हणजे राजा भोशी संबंधित मांडलिकीखाली होता अशी याची साक्ष भांदक येथील शके 1068च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकिर्दीत तर अनेक पवारांनी कटकपर्यंत स्वाऱ्या करून शमशेर गाजविली आणि आपण सूर क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. शमशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात आणि पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे, वाघ नदीचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहेत. पवारांनी आणि इथला एक दुसरा समाज आहे कोहडी यांनी जे तलाव बांधले आहेत आणि त्या तलावाच्या पाण्याची जी वितरणाची व्यवस्था केलेली आहे नैसर्गिक रीतीने, गुरुत्वाकर्षण पद्धतीने, कुठल्याही प्रकारची यांत्रिक सुविधा न वापरता पाहण्यासारखं आहे, अभ्यासासारखं आहे. नवेगाव बांधता सुद्धा पाहण्यासारखं आहे. प्रत्येक गावागावात तुम्हाला असे तलाव भेटतील. पाथरी, कुऱ्हाडी पाथरी इथे नूतन पाटील कटरे होते, त्यांनीसुद्धा तलाव बांधले आहेत. कुठे पाणी त्यांनी पोहोचवलेलं आहे नैसर्गिकरित्या, कुठल्याही प्रकारचं यंत्रसामग्री न वापरता. हे तलावा बांधण्याबद्दलची आणि शेतीच्याबद्दलची सुजलाम सुफलाम करून घेण्याबद्दलची ही जी प्रक्रिया ही पवार समाजामध्ये होती, आजही आहे. या पूर्व विदर्भातील पवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवडाच बदलून गेला आहे काहीसा. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपुरी म्हणजेच झाडी बोली आहे. पोवारी बोली भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीमध्ये, पोवारी बोलीमध्ये ळ हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील ळकाराचा रकार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे होळीची आमच्याकडे होरी होते, शेळीची सेरी होते, कधी ळ या ड देखील उच्चार होतो. म्हणजे उथडचे उथड, धर्मशाळाचे धर्मशाळा असे होतात. काळ्याचं कारा, कावड्याचं कावरा असा होतो. त्याचप्रमाणे शब्दारंभीचा व जो असतो त्याचा ब होतो. जसे वेडूचा बेरू, वाडूचा बारू, विहीरचा बिहीर असा सुद्धा प्रचार होतो. पवारांच्या बोलीभाषेत श, शाळा श हा ध्वनी नाही. शकाराचा सकार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शेंगाचे सिंग, शेंगेचे सेंग असं होतं. दंत्य आणि तालव्य स्पर्श संघर्षी ध्वनीमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवडी, जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पवारीत चारणी, चवरी, जांभई, जवाई, जुनो, झाकणी यासारखे उच्चारले जातात. या बोलीभाषेत न, बाणाचा ण हा ध्वनीसुद्धा नाही. त्याच्यामुळे बाणाचा बाण होतो. वेणीची बेनी होते. शब्दारंभीच्या ए आणि ओ स्वरांना य आणि व असे आगम होतात. त्यामुळे एकाचा एक, गाईच्या यनंतर एक व ओठाचा वट होतो. पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी दिंग्या आहेत. या बोलीभाषेत आंगण, कणीस, घुबड, चमडा, जंगल, जांभूर इत्यादी मराठीत नपुंसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरण, मालीस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारांत व स्त्रीलिंगी नामे इकारांत असतात. विशेष म्हणजे या बोलीभाषेत नामांना वचनविकार होत नाही. त्यामुळे एक घर, दुई घर, एक टुरा, दुई टुरा असेच अविचल रूप राहते. नामाचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय को तर सप्तमीचा प्रत्यय मा असा आहे. जसं उनको नौकर, त्यांचा नौकर, वको भाई त्याचा भाऊ, हातमा हातात, बगीचा मा बगीच्यात इत्यादी. अशा या ऐतिहासिक प्राचीनतम पोवारी बोलीचे जागतिकीकरणानंतरचे स्थान आता पुनर्स्थापित होत असून
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले पोवार समाजातील तरुण पिढीचे विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयात आपापसात सर्रास न संकोचता पोवारी बोली बोलू लागले आहेत. ह्या बोलीत वर नमूद केल्याप्रमाणे साहित्य निर्मिती, जे बोललो मी त्याप्रमाणे साहित्य निर्मितीसुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाची स्थापनासुद्धा झालेली आहे. आणि या राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाद्वारे अखिल भारतीय पवारी बोली साहित्य संमेलनसुद्धा 3 फेब्रुवारी 2019ला तिरोडा जिल्हा गोंदियामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि हे यशस्वीपणे पारही पाडण्यात आलेलं आहे. एकंदरीत ध्वनिनिष्ठ पोवारी बोली आता जागतिकीकरणाच्या रेट्याने का असेना लिपिनिष्ठ होण्याचा स्वावलंबी मार्ग अनुसरत आहे आणि पर्यायाने प्रमाण भाषांना भिन्न भिन्न असे नवनवीन शब्द पुरवून प्रमाण भाषांना सुदृढ आणि अमृतमयी करण्यासाठी सज्ज होत आहे. हे जे मी माझ्या संवादातून काही उद्धृत केलेली आहेत याच्यासाठी मी या 3 लोकांचा आभार व्यक्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पुस्तकातून मी हे काही वाक्य काही उद्धृत घेतली आहेत. गणेश देवींचे तर आहेतच, त्याशिवाय डॉक्टर सुबा कुलकर्णी, श्री गणेश देवी, डॉक्टर ज्ञानेश्वर टेंभरे आणि श्री जयपाल सिंह पटले हा एकंदर जो भाग आहे. या दृष्टीने आपण जर पाहिला तर पोवार समाज, पोवारी बोली आणि त्याच्यातला थोडासा घुसलेला मी हे कशा पद्धतीने पुढे आलेलं आहे हे मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या पोवारी बोलीच्या संबंधाने जी मी सांगितलं की गणेश देवींच्या या बोली सर्वेक्षणामध्ये, लोकसर्वेक्षणामध्ये जी नोंद आलेली आहे महाराष्ट्र ग्रंथात, त्याच्यामध्ये ऐतिहासिक विकृत नोंदी झाल्या आहेत, काही गफलती झाल्या आहेत. त्यासंबंधीचा माझा या विषयावरचा सुद्धा डॉक्टर गणेश देवींशी पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांना मी वकील असल्यामुळे वकिली नोटीससुद्धा दिलेला होता. त्यावर त्यांनी स्वतः फोन करून मला सांगितलं आहे की पुढच्या आवृत्तीमध्ये या बाबतीतले ज्या गफलती झाल्या आहेत, त्या ज्या काही विकृत नोंदी झाल्या आहेत किंवा चुकीच्या नोंदी म्हणूया, चुकीच्या म्हणण्याऐवजी आपण काय म्हणूया अपनोंदी झाल्या आहेत, ह्या दुरुस्त करून त्या नवीन आवृत्तीमध्ये दुरुस्ती करता येईल असं त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलेलं आहे, लेखीसुद्धा दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण ते खूप मोठे भाषाशास्त्री आहेत आणि त्यांच्याकडून अशा चुका होऊ नयेत, त्यांच्या नावावर ह्या चुका होऊ नयेत असं कोणालाही वाटेल, मलाही वाटतं. आणि ते त्या दृष्टीने त्याच्यासाठी दुरुस्तीसाठी, संस्कारासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे. आता मी याच्यामध्ये पोवारी बोलीतील काही एक कविता वाचून दाखवतो, कारण आपल्याकडे आता वेळ संपत चाललेला आहे. आमचे एक पोवार समाजातले आमचे एक तरुण मित्र डॉक्टर प्रल्हाद हरिणखेडे प्रहरी हे मुंबईच्या, नवी मुंबईच्या उल्वे येथे राहतात. तिथे एका कॉलेजमध्ये ते प्राणीशास्त्राचे प्राध्यापक आहेत. हे पोवारीमध्ये आणि झाडीबोलीमध्ये त्यांच्या रचना करतात. त्यांची एक ताजी रचना 19 एप्रिलला त्यांनी केलेली एक पोवारी बोलीतली गझल रचना मी तुम्हाला वाचून दाखवतो. डॉक्टर प्रल्हाद हरिणखेडे प्रहरी, उल्वे, नवी मुंबई यांची ही रचना आहे. शीर्षक आहे भया हट्टा कट्टा आणि हट्टे कट्टे झाले. अखीन याद आया वय, अखीन याद आया वय, नांगर अना पट्टा, चिराटा को बेरा हिट्या, दुबारी का गट्टा. कुसऱ्या गवत सानी साती, कुसऱ्या गवत सानी साती, सूड साती काळी, जमा करनो धुरो को, तोरका वाऱ्या ठट्टा. कोवरा कोवरा पिवरा डोरा डीरा, कोवरा कोवरा पिवरा डीरा, तोडन को घातमा, कोवरा कोवरा पिवरा डीरा, तोडन को घातमा, हरद फरी का झाड़, कर्या सप्पा ठुट्टा. परसा करंजी की बीजी, परसा करंजी की बीजी, हलाय हलाय बेच्या, टोरीसाठी हुंडाळ्या, 4 कोस को पट्टा. टोरीसाठी हुंडाळ्या, 4 कोस को पट्टा. पिक्या पिक्या 4 का झोका,
पिक्या पिक्या चार का झोका झोरा भरकर आन्या, उपजेव आंबा को तेल, उपजेव आंबा को तेल, बिगड़ेव नट्टा पट्टा, टोरुंबा को दूध हाथ पाय अना कपड़ाला, टोरुंबा को दूध हाथ पाय अना कपड़ाला, जांभूर को रस लका रंगाया दुपट्टा, खात को पेटील डवऱ्या आमराई का आंबा, खात को पेटील डुवऱ्या आमराई का आंबा, रान मेवा दौड़ धूप लका भया हट्टा कट्टा, रान मेवा दौड़ धूप लका भया हट्टा कट्टा. या गझलचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतो की जेव्हा आता हा सीझन सुरू होतो खरीपाच्या सुरुवातीचा, त्यावेळेस शेतकरी काय करतो, शेताची मशागत पूर्व मशागत कशी करतो, त्यासाठी तो शेतामध्ये जातो, त्याच वेळेस आंबा निघतो, त्याच वेळेस शेतामध्ये जंगलामध्ये चार निघते, पडस्याची बीजे कळंदीची बीजे आम्ही जमा करतो. आंबा खाताना कच्चा आंबा खाल्ला तर आंब्याचं दूध आपल्याला असं उबजतो, तर उबजतो शब्द त्याने वापरला आहे. टोरुंबा मोहाचे जे टोरुंबा असतात त्या आम्ही जमा करतो आणि मग आंबे आणायला आमचा ट्रक बैलबंडी हा जातो आणि त्याच्यानं आम्ही डुहरतो म्हणजे आणतो. अशा प्रकारचं त्यांचं एक फार सुंदर अशी ही एक गझल त्यांनी पोवारीमध्ये लिहिलेली आहे. यानंतर मी तुम्हाला पोवारीतील एक हलका फुलका असा एक लेख म्हणा किंवा कथा म्हणा वाचून दाखवतो. एक हंसी मुसी की बात, एक हंसी मुसी की बात. आता गर्मी का दिवस आया तो मी दिवस बुडता मोठांग को आंगन में कुर्सी पर बस्यानी एक किताब बाचत होतो. किताब को नाव से 12 बजे रात के. या किताब म्हणजे फ्रीडम एट मिडनाइट यानी इंग्लिश किताब को हिंदी अनुवाद आहे. एत्रोमाच एक कावरा आयो. मैं बाचत होतो, एत्रोमाच एक कावरा आयो और मोरो सामने को एक मेढ़ा पर बस्यानी काव 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 चिल्लावन लग्यो. मोरो ध्यान भंग भयो. मुनशारी मी बोला हाथ हाथ करन लग्यो. तो बटाऊ कावरा माणूसवानी बोलन लग्यो. मोलाच उलटो कहन लग्यो, कायला बोंबलसेस, चुप रहो, कायला बोंबलसेस तू. मी अचंबित होशियार देखनच रह गयो. कावरा बोलन लग्यो माणूसवानी. वो अखिन मोला कहन लग्यो, मोरो काही प्रश्न का उत्तर देजो का. मी आणखीन अचंबित होशियार देखन लग्यो. एत्रो माच वन पहिलो प्रश्न करीस. कहन लग्यो, मी कोण आव सांग बला. मी केव तू कावरास. मग कावरा कसे, मोरो रंग कसो से सांग बला. मी केव कारो से. कावरा का कसे गोबर, तोरी अक्कल चरण लगई का तोरो डोरा अंदरा भया. अबे भोपू मी ढोकरू आव અને મોરો રંગ પાंढरो છે. मी कहे अबे तूच भोपू सेस, तूच रहेस भोपू. मोला कावरा आणि ढोकरू पहचानता नहीं आवत का, आणि मोला कारोरा पांढरो रंग भी ओळखता नहीं आवत रहे का. कावरा कसे, खरोखरच तोरी अक्कल कई चरणला. चल भरा जाबीन तरापरा, वहाँ मी तुला कारो रंग का कावरा दिखाऊ छू. मोला तर का नहीं गुस्सा चाहिए भाऊ. मी क्या चल जाबीन तरापरा. आणि आम्ही आमरो गाव को तरापर गया कावरा संगे. वहाँ काही ढोकरू एक पाय पर उभा रेशाने मछली की बाट देखत होता. वन ढोकरू इनला देक्षाने मी कावराला कहो, देख आता पांढरा ढोकरू. इनला कसे ढोकरू आणि इनको रंग रहो से पांढरो. कावरा एक का कसे, आता तो मोला पूरो यकीनच आ गयो गा का तोरी अक्कल सचमुच चरण लगई से. अरे भोपू तरामा एक पाय पर उभा सेती वह ढोकरू नहोत, वह सब कावरा आती. અને उनको रंग पांढरो न है कारोच से. ढोकरू तो मी आव અને मोरोच रंग पांढरो से. पर लगस है का तोला बहुत भ्रम हो रही से. અને वनो भ्रम में तू कहीं को बाहिच देख रही सेस અને कहीं को बाहिच बरड़ भी रही सेस. तू आपली डॉक्टरी जांच कराए ले जल्दी, नहीं तो पागल हो जाजो, अंदरो हो जाजो. डॉक्टरी जांच कराए ले आपली. आता मोरो गुस्सा मोला नहीं समझो भाऊ.
मी तरामा जेवतो देखो जवरे गोटा दिशेवर गोटा उचल्याव न मारे वन तथाकथित कावरा परा फेकसारी पण कावरा बड़ो चतरो निकले वो कावरा कोने मोरो गोटा हुकाईस અને મોલાचे જબરદસ્ત ચોચ મારીશ ભાऊ જબરદસ્ત ચોચ ચોચલકા તળમળાશાર मी तळमळा गयो અને मोरी नींद खुल गई मला वाटते या कथेचा मराठी अनुवाद करायची आवश्यकता नाही समजलं असेल सोपं आहे. तर असो हे आजच्या माझ्या पोवारी समाज पोवारी बोली आणि मी यासंबंधीचं हे बोलणं झालं. याच्यात मी अजून काही कविता आमच्या ज्ञानेश्वर टेंभरे सरांच्या वाचणार होतो, परंतु वेळेअभावी ह्या सगळ्या गोष्टी आता आपण थांबवूया. पुन्हा केव्हा तरी वेळ आपण मिळेल तर या आमच्या पोवारी बोली पोवार समाज आणि या सगळ्या ह्याच्यात त्याच्यामध्ये मी पोवारी साहित्यिकामध्ये जे लोक आलेले आहेत आता सध्या त्यांचं नावसुद्धा मी घेऊ शकलो नाही, सॉरी. पुष्कळचे लोक आले आहेत, जवळपास 50-60 लोक. आमचे जे कविता स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी आतापर्यंत आजवर 137 कविता स्पर्धांचं 137 कविता स्पर्धांचं मी निकाल दिलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 10 जरी म्हटल्या तरी जवळपास 1500 कविता मी तपासल्या आहेत. त्याच्याशिवाय अजून दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा मी कविता तपासतो पोवारी बोलीतल्या. तर या दृष्टीने ह्या आमच्या पोवारी बोलीचं पोवार समाजाचं आणि त्याच्यातला थोडासा मी याच्याबद्दल माझं बोलणं झालं. या प्रसंगी 5 दिवस डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून IAS मिशनच्या अनुषंगाने IASला जे लोक बसतात त्यांनी नुसतं अभ्यास न करता सांस्कृतिक ऐतिहासिक सामाजिक या गोष्टीने सुद्धा अभ्यास केला तर त्यांच्या प्रशासनामध्ये त्यांना मदतच होईल अशी माझी खात्री आहे. त्या दृष्टीने मी माझ्या कालच्या याच्यामध्ये झाडी बोलीबद्दल बोललो, आजच्या याच्यामध्ये पोवारी बोलीबद्दल आणि पोवार समाजाबद्दलसुद्धा बोललो. याचा त्यांना फायदाच होईल, काही ना काही नुकसान होणार नाही अशी मला खात्री आहे. आणि या अनुषंगाने 5 दिवस आपल्याशी मला संवाद साधता आला आणि त्या संवादाची संधी मला ज्यांनी दिली ते प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर यांचा मी आभारी आहे. त्यांचे सहकारी प्राध्यापक प्रवीण खांडवे सर, प्राध्यापक प्रवीण गुल्हाने सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा मी खूप आभारी आहे. आपण मला 5 दिवस ऐकून घेतलात, सहन केलात, त्याच्यातून आपल्या कामाचं जे काही असेल ते घ्यावं, जे कामाचं नसेल ते सोडून द्यावं इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि एक सांगतो की कदाचित काही गोष्टी माझ्या हातून असं घडल्या असतील की ज्या नाही बोलायला पाहिजे, त्याबद्दल मी क्षमाप्रार्थी आहे. आणि सगळ्यांचा धन्यवाद. नमस्कार. जय विदर्भ, जय सहकार, जय महाराष्ट्र.